घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असून शिक्षण विभागाद्वारा शालेय विद्यार्थ्यांकरता अनेक उपाययोजना करणं सुरू झाले आणि पोलीस विभाग सुद्धा जागृत झाला असताना गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती तिरोडा अंतर्गत येत असलेल्या डकराम सुकळी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकानं आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून तिच्या अंगावर हात फिरवून लज्जास्पद कृत्य केल्यानं सदर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून या शिक्षकाविरोधात पोलीस स्टेशन तिरोडा येथे विनयभंग बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सध्या राज्यातील बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य आणि कलकत्ता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्याचे निंदनीय प्रकाराचे सर्वत्र निषेध करण्यात येत असून अशाच प्रकारची लज्जास्पद घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सुकळी डाकराम येथील जिल्हा परिषद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी घडल्यानं संपूर्ण जिल्ह्यात संतापाचं वातावरण पसरलं असून फिर्यादी विद्यार्थिनीनं दिलेल्या तक्रारीनुसार ती 22 ऑगस्टला शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी गेली असता तिच्या शाळेतील शिक्षक उमेश टिकाराम मेश्राम हे तिच्या मागे तिच्या घरी येऊन तिच्या खुर्चीवर बसली असता सदर शिक्षकानं तिच्या घरी पलंगावर बसून तू तिथे का बसली, माझ्या जवळ येऊन बैस असं म्हटल्यानं ही विद्यार्थिनी त्यांच्या जवळ जाऊन बसली असता या शिक्षकानं तुझे माझ्यावर प्रेम आहे का, प्रेम करणं चुकीचं नाही असं म्हणत आपल्या मोबाईलमधून अश्लील व्हिडिओ क्लिप सदर विद्यार्थिनीस दाखवली असता सदर विद्यार्थिनीनं हा व्हिडिओ क्लिप पाहण्यास नकार दिल्यानं शिक्षकानं तिचे केस धरून लज्जास्पद कृत्य केल्याची तक्रार विद्यार्थिनीनं 30 ऑगस्टला पोलीस स्टेशन तिरोडा येथे दिली। तिरोडा पोलिसांनी सदर शिक्षक उमेश मेश्राम याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सदर शिक्षकास अटक केली आहे। तर गोंदिया जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी मुरुगनथम एम यांनी त्वरित शिक्षकाच्या विरोधात कार्यवाही करत त्याला निलंबित केलाय। विभागीय पोलीस अधिकारी तिरोडा साहिल झरकर काल पोलीस ठाणे तिरोडा येथे दाखल गुन्हा 602 मधील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपी शिक्षक उमेश टिकाराम मेश्राम यांना अटक केली। सदरची हकीकत पीडितेनं सांगितल्याप्रमाणे अशी आहे की दिनांक 22/8/2024 रोजी पीडिता ही शाळा सुटल्यानंतर घरी होती। त्या दरम्यान तिचे शिक्षक घरी येऊन सदर विद्यार्थिनीचा विनयभंग केलेला आहे। सदर गुन्हा 602 ह्यामध्ये भारतीय न्याय संहितेचा कलम 74, 75, 1(3), कलम 78, 79, 332 व ॲट्रॉसिटी कलम अन्वये गुन्हा दाखल केलेला असून आरोपी उमेश टिकाराम मेश्राम याला आज रोजी अटक केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय SP सर यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत। NTV न्यूज मराठी गोंदिया।